नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये ऑनलाईन प्रक्रिया, अर्ज करावा लागणार आहे का नक्की, लाभार्थी यादी, कर्जमाफीची रक्कम, 5 जुलैपासून निधी वितरण आणि OTS सुविधा आणि इतर सर्व महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। संबंधित यंत्रणांकडून पडताळणीची प्रक्रिया देखील सुरू आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे। बँक आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची निवड सध्या केली जात आहे। ओके, तसेच लाभार्थी यादीबद्दल सांगायचं झालं तर पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती अधिकृत पोर्टल ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना तेथे जाऊन आपले नावसुद्धा तपासता येणार आहे। ओके, नंतरची अपडेट म्हणजे 5 जुलैपासून निधी वितरणाची तयारी आहे। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जी आहे ती वितरित होऊ शकली नाही आहे। मात्र पूरक आर्थिक तरतुदींना मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलै 2026 पासून कर्जमाफीची रक्कम जी आहे ती वितरित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की ती महत्त्वाची आहे, ती म्हणजे की 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा दावा। शासनाच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। ओके, अंतिम टप्प्यामध्ये आहे सर्व काम। आणि 2 लाखांपर्यंत कर्जमाफी याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या थकीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची माफीसुद्धा दिली जाणार आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासासुद्धा मिळण्याची जास्त अपेक्षा आहे। ओके, आता OTS बद्दल सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना वन टाईम सेटलमेंट म्हणजेच काय, OTS सुविधेअंतर्गत अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर पात्र कर्जमाफीचा लाभसुद्धा मिळू शकतो। आता जी नंतरची आणि शेवटची अपडेट आहे या योजनेविषयी ती म्हणजे की जे शेतकरी नियमितपणाने पीक कर्जाची परतफेड करत आलेले आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर आर्थिक लाभाची तरतूदसुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहे। ओके, आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत या योजनेसंदर्भात कोणताही नवीन GR कर्जमाफीच्या रकमेत वाढ किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये नवीन बदल अजून तरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही आहे। सध्या लाभार्थी पडताळणी असेल, यादी तयार करणे असेल आणि 5 जुलैपासून निधी वितरणाची तयारी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। फक्त महाराष्ट्र शासन आणि संबंधित विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच तुम्ही विश्वास ठेवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। आणि शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरकारी योजनांचे जे अपडेट्स आहेत ते सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।